सर काय सांगणार आहोत गॅसची कमतरता आहे जे वाढलेली आहे, काय सांगणार आहोत त्या विषयाबाबत? आता आपण पाहत आहोत की मॅडम जसे की गॅस दाखवत आहे की बाबा तुम्ही बुकिंग केले तर तुम्हाला 21 दिवसांनी येणार, 25 दिवसांनी येणार. तर एवढा वेळ म्हणजे व्यक्तींनी कसं करायचं? घरामध्ये जर आता जेवण बनवायचं असतं तर मग ते कसं आणायचं? जर समजा आज जर गॅस गेलेला असेल तर मग 25 दिवस ते कसं बनवणार? याविषयी जर सरकारने याच्यावरती गंभीरतेने जर लक्ष दिलं आणि जर ते या युद्धक्षेत्रामध्ये जे आता घडतं आहे तर त्याविषयी सरकारने याच्यावरती प्रतिबंध करावा की लक्ष द्यावं व्यवस्थित की शक्य तेवढं नागरिकांना हे होईल की बाबा हा त्रास भोगावा नाही लागणार. तर या दृष्टिकोनाने सरकारने गांभीर्याने याच्यावरती लक्ष द्यावं. तुमचं नाव? माझं नाव प्रशांत जाधव. लोकांना त्रास होत आहे गॅस सिलेंडरविषयी आता, कारण की पहिला 8 दिवसांनी आणि 10 दिवसांनी भेटत होते, ते आता त्या लोकांनी 25 दिवसाचा केला. भरपूर उशीर केलेला आहे. एवढा उशीर नको व्हायला पाहिजे, कारण की लोकांचं काय सांगता येत नाही. जेवणाचा पाहुणे पण येतात, महिन्याला किती पाहुणे येणार काय येणार ते काय सांगता येत नाही आहे, आणि केव्हा संपणार ते पण सांगू शकत नाही. कारण का घरची लोक काय अनुभव नाही आहे की ते बाबा सिलेंडर उचलून बघू शकतो करून. आता मला अनुभव झालेला आहे. आम्ही गेलो होतो पण ते आम्हाला आता 25 तारखेचा बोललेले आहेत की ऑनलाईन 25 तारखेला तुम्ही बुकिंग करा, नंतर तुमचा सिलेंडर येईल. यामुळे हा नियम चांगला नाही. काहीतरी त्याच्यामध्ये उपचारमध्ये काढा आणि त्याचा नियम काहीतरी वेगळा करा. 25 दिवसाचा न करता 15 दिवसाचा ठेवलं तर बरं होईल. आता तुम्ही कशा पद्धतीने जेवण बनवताय? इलेक्ट्रिकवरती आहात की गॅस सिलेंडर आहेत? आज एक छोटासा गॅस घेतलाय नवीन, ते 1700 रुपये झाले. 2 किलोचा आहे सिलेंडर, तो घेतलाय आणि त्यावर आता काम चालवतोय आम्ही. पण ते किती दिवस चालणार? आता ते 10-12 दिवस म्हणतात ती लोक, पण ते सांगता येत नाही की काय किती दिवस चालणार करून. आणि जेव्हा तुम्ही बुकिंग करण्याचा प्रयत्न केलात तर काय सांगितलं गॅस एजन्सी? बुकिंग करायचा प्रयत्न केला त्यावेळीच ती लोक बोलले की आता 25 तारखेनंतरच तुमचा बुक होणार, 25ला करा, 25 नंतरच तुम्हाला सिलेंडर भेटेल. तुमचं नाव? माझं नाव आहे मणिलाल सोलंकी आणि गीता सोलंकीच्या नावावर सिलेंडर आहे. काय नाही, मग कसं बनवायचं जेवण? चुली आम्ही लावून बनवतो. OTC मागतात, हे मागतात, तरी पण बुकिंग काय होत नाही. आता तुम्ही कशा पद्धतीने जेवण बनवताय? आम्ही चुलीवर बनवतो जेवण आणि ते खातो. एवढं आमचे हाल चालले, एवढं आम्ही हे वट देतो, हे करतो, तरी पण आमचं हेच आहे. बाटला नाही काय नाही. गरीबाचे तर हाल केले तर सगळ्यांचे तर हॉटेल बंद केले. चुलीमध्ये लाकूड आणि कोळसे जे आहेत त्याचेही भाव वाढलेत, काय सांगणार? काय सांगणार ग? लाकडं आणतो तिकडून तिकडून आणि हे करतो, चुली लावतो आणि बनवतो. कवर बनवायचं. मग गॅस एजन्सीमध्ये जेव्हा तुम्ही गेलात तर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं OTP आणा, OTP पण नाही, आणि काय काय हे करा, ते पण नाही, काहीच नाही बनत. तुमचं नाव? माझं नाव प्रतिभा. सर काय सांगणार आहोत? गॅसची कमतरता आता वाढली आहे, काय सांगणार? पण आम्हाला गॅस मिळत नाही. आता जो पण महिना होता तर लोक गॅस मिळावा हीच आमची इच्छा. मग तुम्ही गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केलात का? हा बुक केला आहे, ते म्हणून 15 दिवसातील महिना जाईल असं म्हणते. तर अजूनपर्यंत आलेलं नाहीये. आला नाही. मग तुम्ही आता जेवण कशा पद्धतीने बनवताय? इलेक्ट्रिक वरती करतायत का? इलेक्ट्रिक शेगडी इलेक्ट्रिक शेगडीवरती करताय. तुमचं नाव? नरेश हाटकर.